सर्वसामान्य नागरिकांनी 2 महिने 3 महिने जर आपल्या घराचा विद्युत भरणा केला नाही तर महावितरणकडनं त्याचा वीज पुरवठा खंडित केला जातो। परंतु याच महावितरणचे कोट्यावधी रुपये जे आहेत ते अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांनी थकवलेले आहेत। जवळपास मोठ्या संख्येने जर आपण पाहिलं तर या शासकीय कार्यालयाने जे आहे ते विजेचा भरणा केला नाही, त्यामुळे महावितरणचे जे आहे ते जवळपास 439 कोटी रुपये जे आहेत ते थकीत आहेत। अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील 16,000 कार्यालयांनी जे आहे ते विजेचा भरणा केला नाही, त्यामुळे येत्या 12 फेब्रुवारीला जर आपण पाहिलं तर 24 तासासाठी जो आहे तो वीज पुरवठा जो आहे तो खंडित करण्याचा इशारा महावितरणच्या वतीनं देण्यात आलेला आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर 22 जानेवारीला देखील 4 तास टोकन डिस्कशन नंतरही जे आहे ते वीज बिल भरण्याकडे शासकीय कार्यालयांनी जी आहे ती पाठ फिरवलेली आहे। त्यामुळे तब्बल जवळपास जर आपण पाहिलं तर 439 कोटी रुपये जे आहे ते महावितरणचे शासकीय कार्यालयाकडे थकलेले आहे। यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास 8,191 कार्यालयांकडे 132.28 कोटी जे आहे ते थकबाजी आहे। दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर 8,790 कार्यालयांकडे 306.52 कोटी रुपये जे आहेत ते थकलेले आहे। जवळपास 5,427 कार्यालयांनी एप्रिल 2000 पासून एकदाही वीज जे आहे ते वीज भरणा केला नाही, त्यामुळे महावितरणचे जे आहे ते मोठ्या प्रमाणावर जे आहे ते कोट्यावधी रुपये शासकीय कार्यालयांकडे थकलेले आहेत। सर्वसामान्यांकडनं जर वेळेत विजेचा भरणा झाला नाही तर महावितरणकडनं जे आहे ते वीज कापली जाते, अंधारात ठेवलं जातं। मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयावर एवढ्या प्रमाणात महावितरण का मेहरबान असा सवाल जो आहे तो या संपूर्ण प्रकारानंतर विचारला जात आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।